अरे प्रथमेश, काल जे मोदींनी भाषण केलं त्याबद्दल तुझं काय मत काय? त्यांनी केलेलं भाषण बरोबर आहे. ऍक्च्युली गोल्ड हा लक्झरी आयटम मध्ये येतो आणि आपण इंडियामध्ये इम्पोर्ट जास्त प्रमाणात करतो. बरोबर. जर काही इम्पोर्ट केलं तर आपल्या डॉलर स्वरूपात आपल्याला द्यावे लागतात पैसे. सो डॉलरचा भाव जो आहे तो 95 रुपये प्रमाणे झालेला आहे. त्यामुळे इंडियन रुपी वीक झालेला आहे, डॉलर स्ट्रॉंग झालेला आहे. त्याच्यासाठी आपण लक्झरी आयटम बाय करण्यापेक्षा आपण ते थोडेसे सेव्ह केले तर जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ज्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याचा अर्थ क्रूड ऑइल जर का घ्यायचं असेल तर आपल्याला डॉलर स्वरूपातच घ्यावं लागतं आणि ते दररोज डेली यूज साठी आपल्याला लागतं, कारण की आपल्या व्हेकल्स, एनर्जी सगळ्या ह्याच्यावरती डिपेंड आहेत. सो तो एक खूप इम्पॉर्टंट भाग आहे. त्यामुळे लक्झरी आयटम मध्ये कमी खर्च करा आणि जास्तीत जास्त सेव्ह करा, तो त्यांचा सांगण्याचा मुद्दा होता. सेकंड ऑप्शन एकच आहे, जर का क्रूड ऑइल जसं महाग होतं स्ट्रेट ऑफ हॉर्मझमुळे तर त्याचा अल्टरनेटिव्ह शोधा. से फॉर एक्झाम्पल जर का गॅस बंद आहे तर इंडक्शन गॅस तुम्ही युज करायला सुरुवात करा. इंधन वरती चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत पेट्रोल डिझेल वरती, त्या गाड्याचा स्विच करा इलेक्ट्रिक व्हेकल वरती, जेणेकरून आपल्याला ते हॅम्पर नाही होणार, एनर्जी तेवढी सेव्ह होईल आणि कमीत कमी प्रमाणात आपण इम्पोर्ट करू शकतो.